सोशल मीडिया, बाकी हे रिझन्स आणि ओव्हरऑल सगळ्यांचं मिश्रण झालं की मग शेवटचं स्टेप असते ती कोर्ट. ॲक्सेप्टन्स हा आत्ताच्या डिव्होर्सेसमधला फार मेजर इशू आहे. ट्रान्सपरन्सी, ट्रस्ट ह्या खूप बेसिक गोष्टी आहे, पण आपण त्याच्याकडेच जास्त दुर्लक्ष करतो आणि आपण ज्या दिखाव्यावरती मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जे अट्रॅक्ट होत चाललो आहे त्याचे हे सगळे परिणाम आम्हाला आज फॅमिली कोर्टात दिसतात ते मेजरली. नमस्कार. चिडविला स्टुडिओच्या कोर्टशिप या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोर्टशिप सिरीजमध्ये माझ्या कोर्टशिप या कादंबरीवरती मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण गप्पा मारल्या होत्या. कोर्टशिप ही कादंबरी वाढत चाललेले घटस्फोट, नातेसंबंध या विषयांवरती आधारित आहे. त्या विषयाला अनुसरून अनेक मुद्दे समोर आले होते आणि त्या मुद्द्यांवरती आपण मागच्या एपिसोड्समध्ये गप्पा मारल्या होत्या. आजच्या एपिसोडमध्ये आपण त्याच विषयातील एक महत्त्वाची बाजू बोलणार आहोत. एका महत्त्वाच्या बाजूबद्दल चर्चा करणार आहोत, ती म्हणजे या सगळ्या गोष्टींमधील कायद्याची बाजू. कारण घटस्फोट, नातेसंबंध यामध्ये कायदा ही पण एक खूप महत्त्वाची बाजू असते. आणि या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट तेजस दंडगवाळ. ॲडव्होकेट तेजस दंडगवाळ मागील 10 वर्षापासून वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. सिव्हिल, क्रिमिनल, फॅमिली या कोर्टात त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तर तेजस, आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. मागच्या 10 वर्षातला जो सगळा अनुभव आहे तुझा या क्षेत्रातला, तर विशेषतः फॅमिली कोर्टामध्ये तुझी जी प्रॅक्टिस झालेली आहे आजपर्यंत, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगशील तू? इनिशियली ज्यावेळेस वकिलीत आलो मी, त्यानंतर फॅमिली कोर्ट किंवा फॅमिली लॉ आणि त्या रिलेटेडचे जे मॅटर्स असतात, सुरुवातीला हँडल करताना असं वाटायचं की ठीक आहे, कपल येतं आहे आणि त्यांच्यात डिवोर्स करायचा आहे. एक थॉट प्रोसेसने आम्ही पण एंटर होतो ह्या प्रोफेशनमध्ये. पण जसं अनुभव वाढत गेला, डे बाय डे गोष्टी कळायला लागल्या आणि त्यानंतर कळलं की नाही, हे याचं एकंदरीतच फॅमिली लॉ जो आहे आणि त्याचं जे नेचर आहे, तर त्या बाबतीत हळूहळू जसं आपल्याला पाकळ्या उलमत जातात त्या पद्धतीने ते आम्हाला कळत गेलं आणि त्याची ग्रॅव्हिटी आम्हाला लक्षात यायला लागली की इनिशियली फॅमिली लॉ जर आम्ही ज्यावेळेस आलो तर बऱ्यापैकी सिनियर ॲडव्होकेट्स फॅमिली लॉ करत नव्हते. पण गेल्या 10 वर्षात ती एक डेव्हलपमेंट म्हणा किंवा तो एक चेंज म्हणा आम्ही स्वतः अनुभवतो आहे की सिनियर ॲडव्होकेट्स देखील आता फॅमिली कोर्टातमध्ये येत आहेत, तिथे प्रॅक्टिस करत आहेत आणि त्याची जी इन डेप्थ त्यावरती आता वर्किंग चाललेलं आहे. इवन ट्रायल कोर्टात जरी फॅमिली लॉ आपण इनिशियल स्टेज जी आहे ती ट्रायल कोर्ट आहे, पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांनी पण बऱ्यापैकी त्यावरती आता रिसेंट जजमेंट जे आलेले आहेत त्यावरती बऱ्यापैकी वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप करत गेलेत आत्ता. सो 10 वर्षाचा जो माझा पिरियड आहे अनुभवाचा वकील म्हणून, त्यात फॅमिली लॉ ट्रान्सफॉर्म होताना मी बघितलं आहे बऱ्यापैकी. मग त्यात 2 प्रकार येतात, त्याची पॉझिटिव्ह बाजू पण आहे, त्याची निगेटिव्ह बाजू पण आहे. पण काळानुरूप समाजाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने त्या गोष्टी डेव्हलप होत राहतात. वेळ लागतो पण होतात. म्हणजे या मागच्या 10 वर्षात किंवा मागच्या काही वर्षांमध्ये जर एकूणात माध्यमांमधून बऱ्याचशा बातम्या वाचण्यात आल्या किंवा बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या, त्यामध्ये प्रकर्षाने ही गोष्ट जाणवते की मागच्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे. तर त्याबद्दल एक वकील म्हणून काय बाजू मांडशील नक्की? गेल्या काही वर्षातलं घटस्फोटातलं जे प्रमाण आहे त्याची कारणं जी आहेत ती बदलत गेलीत. कारण इनिशियली ज्यावेळेस घटस्फोट होत होते, डिवोर्स केसेस ज्यावेळेस यायच्या, तर त्यांची बेसिक कारणं होती पटत नाही आहे, काहीतरी डोमेस्टिक व्हायलन्स आहे किंवा हुंडा मागितला आहे, पैशाची मागणी चालली आहे. हे बेसिक कारणं इनिशियली असायची. पण आत्ताची जी कारणं आहेत ना, एक ट्रान्सफॉर्मेशन कारणांचं आपण जर ते बघितलं तर आत्ताची कारणं वेगळीच आहे. आम्ही सोबत नाही राहू शकत किंवा आम्हाला नाही सोबत राहायचं आहे किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणा किंवा बाकी वेगवेगळ्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल, आत्ता रिसेंटली ज्या केसेस वाढलेल्या आहेत त्या फिजिकल किंवा मेंटल अनस्टेबिलिटीमुळे किंवा त्या गोष्टी लपवल्यामुळे त्या केसेस फार वाढल्या आहेत. म्हणजे
बऱ्यापैकी गोष्टी लपवल्या जातात इनिशियली, त्यानंतर त्या कळतात, मग त्या ॲक्सेप्ट होत नाही, तो एक विषय झाला. दुसरं आय टी क्षेत्रातलं जे काय, आता पुण्यातलं जर विशेषतः आपण पुण्यात राहतो, पुण्यातलं जे एक प्रमाण बघितलं तर आय टी क्षेत्रातली जे काही कपल्स आहेत त्यांच्या एक्सपेक्टेशन्स खूप हाय झालेल्या आहेत एकमेकांबद्दल, आणि त्याचा परिणाम कुटुंब म्हणून नात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय. सो तो एक विषय झाला. आणि ओव्हरऑलच सोशल मीडियाचं प्रमाण त्याला अफेक्ट करतं आहे. हां, सो आणि सोशल मीडिया, बाकी हे रिझन्स आणि ओव्हरऑल सगळ्यांचं मिश्रण झालं की मग शेवटचं स्टेप असते ती कोर्ट. तर म्हणजे यामध्ये आता तू इतक्या वर्षांमध्ये असंख्य केसेस हँडल केलेल्या आहेस किंवा त्या केसेस खूप जवळून बघितल्यास, दोन्ही बाजू, मुलाची बाजू, मुलीची बाजू या ह्याच्यात. तर म्हणजे प्रकर्षाने तुला कुठल्या गोष्टी जाणवतात की ठळक कारणं अशी काय आहेत नक्की की ज्यामुळे ही संख्या इतकी अचानक वाढती आहे सगळी? त्याच्या मुळापाशी जर आपण गेलो, म्हणजे इनिशियल वरच्यावर बघताना काय दिसतं की बाबा एकमेकांसोबत पटत नाही आहे, एक्सपेक्टेशन्स हाय झालेले आहेत, किंवा मी एक XYZ काम करणार नाही किंवा हा XYZ ते काम करणार नाही, हे वरच्यावर दिसणारी कारणं आहेत. पण मुळापाशी जर आपण गेलो तर सोशल मीडिया हा फार मोठा त्यावरती अफेक्ट करणारा घटक आहे. आणि त्यामुळे काय होतंय की सोशल मीडियावरती जे दिसतं तसंच प्रत्येकाला, म्हणजे सोशल मीडिया असो किंवा फिल्म्स असो, मूवीज असो, ते त्यांना एक ते म्हणतो ना, ती मधली जी लाईन असते ना की पुसटशी रेषा, हां, की त्या फिल्म्स आहेत त्या म्हणजे ज्या ॲक्च्युअल जे आहेत आणि फिल्म्स यामध्ये खूप फरक असतो. की सोशल मीडियावरती जे एखादा व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय ती त्याची फक्त पॉझिटिव्ह बाजू दाखवतोय. दॅट डझंट मीन की प्रत्येकाच्या आयुष्यात त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आहे, खरं हे समजून घेत नाही आत्ता. आणि लॉंग टर्मला कोणी विचार करेना झालंय. सगळ्या गोष्टी टायमिंग झालाय, आपण असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाला लगेचच रिझल्ट हवेत सगळ्या गोष्टींचे, आणि थांबणं, पेशन्स असणं किंवा एकमेकांना साथ देणं. जसं तुमच्या पुस्तकात आपण जो विषय घेतला आहे की संवाद, कम्युनिकेशन नाही आहे, मेनली इमोशन्सचं देवाणघेवाण राहिलेलं नाही आहे असं मला वाटतं. की जो ओलावा अपेक्षित आहे नात्यातला तो आता प्रॅक्टिकल झाला आहे, तो बिझनेस स्वरूपात झाला आहे. की तू काय देतोय मग मी काय देतोय, मग त्यात मी जर 100 देतोय तर तू मला 60च देतोय, बरोबर. आणि मग हे जे कॅल्क्युलेशन्स ज्यावेळेस चालू होतात मग तिथे नातं राहत नाही, तिथे व्यवहार राहतो. मग जिथे व्यवहार यायला सुरुवात होते मग तिथे प्रॉफिट आणि लॉस येतो, आणि मग जिथे लॉस दिसायला लागतो लोक बाहेर पडत आहे. नाही, मी खरं तर याच मुद्द्यावर येणार होतो आत्ता की फॅमिली कोर्टमध्ये या सगळ्या केसेस हँडल करत असताना तुम्ही दोन्ही बाजूंनी काम करत असता. तसं म्हणजे एक वकील म्हणून पण तुम्ही काम करत असता त्या गोष्टींमध्ये, आणि एक माणूस म्हणून त्या सगळ्या गोष्टी अनुभवत असता. तर मग त्या दोन्हीचं सांगड घालताना कुठल्या गोष्टी पुढे येतात नक्की? की माझी एक पद्धत आहे, म्हणजे कदाचित असं होऊ शकेल की ते प्रोफेशनला धरून नाही आहे किंवा आपण एक म्हणू शकतो, पण मी शक्यतो जे कोणी माझ्याकडे क्लायंट येतात, म्हणजे समजा मेल आली, फिमेल आली, म्हणजे हजबंड आलं, वाईफ आलं, कोणी आलं, तर मी अदर पार्टीला कॉल आउट करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याच थ्रू. की ठीक आहे, मेल आले समजा, आपण असं धरूयात की हजबंड आला आहे, तर हजबंड आल्यानंतर मी सांगतो की तुमच्या वाईफ आहेत त्यांना पण बोलवा. मी हजबंडशी तोपर्यंत बोलून घेतो, चर्चा करतो की नक्की काय कारण आहे, का घ्यायचं आहे तुम्हाला डिवोर्स किंवा काय विषय आहे. त्याला कन्फर्मेशन त्याला स्वतःकडून येऊ देत पर्सनली, कारण की खूप गोष्टी परत तोच होतो ना इम्पॅक्ट, की आयुष्य किंवा जे रिलेशन आहे नवरा बायको म्हणून ते दोघांचं आहे, बरोबर. पण ते स्वतःचं न ऐकता किंवा नवरा किंवा बायकोचं न ऐकता ते बाकी लोकांचं ज्यावेळेस ऐकायला सुरुवात करतात ना, त्यावेळेस असं होतं की नाही आता डिवोर्स घेच, कसं तुम्ही एकत्र राहतात, हे ज्यावेळेस बाकीचे जे फॅक्टर्स त्यांना एफेक्ट करत राहतात त्यावेळेस ती सुरुवात होते. म्हणून मग माझा पहिला कॉल काय असतो की बाबा तू सांग की तुला सेपरेशन हवंय का. ज्यावेळेस समजा हजबंडनी मला सांगितलं की ओके मला सेपरेशन हवंच आहे, मग मी प्रयत्न करतो की बाबा वाईफला आपण एकदा बोलून बघूयात. मग त्यांना बोलवलं जातं, मग मी त्यांच्याशी पण बोलतो की नक्की काय बाबा तुमच्यातले मुद्दे काय, इश्यूज काय. जर ते बेसिक असतील, सॉर्ट आउट होण्यासारखे असतील बोलून, तर आधी ते सॉर्ट आउट करा ना.
म्हणजे हा मुद्दा तर ठळक होतो इथे की त्या दोघांमधला संवादच नसल्यामुळेच हे सगळं अवतीभोवतीचं जास्त त्यात त्यात तोच मुद्दा नाही. संवाद का नाहीये, कारण की संवाद दुसरीकडे चालू झाला आहे. दुसरीकडे कसा चालू झालाय, तर तिसरा एक जो व्यक्ती आहे तो इंटरफेअर करतो यांच्या रिलेशनशिपमध्ये, यांच्या रिलेशन्समध्ये. बरोबर. आणि नॉट नेसेसरी की अपोजिट जेंडर, मित्र असू शकतात, म्हणजे मैत्रिणी असू शकतात, कोणी असू शकतं. नॉट नेसेसरी की इन लॉज आहेत, कुटुंबातलं कोणीतरी व्यक्ती आहेत, नॉट नेसेसरी कोणी असू शकतं त्यात. मग त्यात आपण स्पेसिफाय नाही करता येत की कोण करतंय का. तर कुठेतरी ते ऐकून 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 झालेलं असतं की ओके आपण करूयात, पण त्याला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नसतो की अरे आपल्याला करायचंय का खरंच. ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस पहिल्यांदा ते कन्फर्मेशन घेतो की बाबा नक्की तुला करायचंय का. मग त्याला दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात की बाबा तू केलं तर ह्या पॉझिटिव्ह बाजू आहेत, ह्या निगेटिव्ह बाजू आहेत, तू ह्या दोन्ही गोष्टींना तयार आहेस का. मग त्यानंतर परत त्याला विचारलं जातं. मग त्यावेळेस मग दुसरं अपोजिट जे कोणी असतील त्यांना बोलवून त्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात की तुम्हाला करायचं असेल, सेपरेशन व्हायचं असेल तर पहिलं तुमचा कॉल घ्या. तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर बाबा काय संवाद आहेत, कुठे इश्यूज आहेत ते बसून दोघांनी मिळून सॉर्ट करा. तिसऱ्याला सोबत नका घेऊ. सो ज्यावेळेस तिसरा येतो त्यावेळेस त्याचे वेगळे व्ह्यूज असतात, प्रत्येक गोष्टी बाबतीत अँगल्स असतात. तो काहीही सांगू शकतो, पण जगताना तुम्ही दोघं एकत्र जगणार आहात. बरोबर. तिसरा तुमच्यासोबत संसार करायला येत नाही ना. त्यावेळेस तिसऱ्याचं ऐकायचं का जो लाईफ पार्टनर आहे त्याचं ऐकायचं, हे पहिल्यांदा डिसाईड करा तुम्ही. मग हे ज्यावेळेस होतं आणि ज्यावेळेस अशा सगळ्या गोष्टीतून आम्ही जातो आणि इव्हेंच्युअली असं डिसाईड होतं की ओके दोघांकडून कन्फर्मेशन आहे, मग आम्ही जे काय असेल ते पुढे त्यांना जे काही डिरेक्शन्स असतात, म्हणजे बाबा काय कशा पद्धतीने फायलिंग असो किंवा काय गोष्टी असतात त्या आम्ही त्यांना गाईड करतो. पण प्रायोरिटी आमची एवढी असतं की तुम्ही शक्यतोवर एकत्र या. जे काही विसंवाद असेल तो विसंवाद घालवा. छोटे छोटे इश्यूज असतात, कळत असतं, फक्त दिसत नसतं किंवा ॲक्सेप्ट करत नसतं. ॲक्सेप्टन्स हा आत्ताच्या डिव्होर्सेसमधला फार मेजर इश्यू आहे की ॲडजस्टमेंट आणि ॲक्सेप्टन्स, की ठीक आहे एखादी गोष्ट आहे तशी, ओके दॅट इज फाईन, असूच शकते. कोणी 100% परफेक्ट नाही आहे ना. जो कोणी परफेक्ट आहे म्हणजे मला प्लीज भेटवा त्याला. प्रत्येकामध्ये काहीतरी प्लस आहे, काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. सो त्यातल्या त्यात एक अपेक्षित काय असतं की प्रोबॅबिलिटी काय बाबा की हां ठीक आहे त्यातला त्यात हा बाबा आपल्याला जीव लावतोय किंवा एक आपली काळजी घेतोय, लॉंग टर्मला आपल्याला साथ देईल, त्या पद्धतीने ते तुम्ही वर्कआउट करणं अपेक्षित आहे. बरोबर. पण या केसेस जेव्हा तू स्वतः अनुभव म्हणजे जवळून या सगळं बघत असतोस किंवा त्या दोघांमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करतोस, तर म्हणजे त्यामध्ये कुटुंबाची किंवा दोन्हीकडच्या कुटुंबांची भूमिका किती महत्त्वाची असते किंवा काय केलं पाहिजे त्यांनी आणि काय घडत नाही आहे तसं. ॲक्च्युअली अपेक्षित असतं की कॉपरेशन. सो काही कुटुंब असतात ते रिलक्टंट असतात, आम्हाला बोलायचंच नाही त्यांच्याशी. काही कुटुंब असतात की ठीक आहे बोलून बघा, काही होत असेल तर उलटा आम्हालाही आवडेल, आम्हाला शॉक बसला की अरे यांच्यात अशा काहीतरी गोष्टी घडतात ते. सो काही कुटुंबांचं असं असतं की त्यांना माहितीच नसतं की यांच्या दोघांमध्ये काय चाललं. म्हणजे आता कुटुंबातला विसंवाद पण इथे दिसतो. एक्झॅक्टली, मी तेच विचारणार होतो की प्रत्येक वेळी असंच नसेलच की दोन कुटुंबांमध्ये तसं घडलं, कित्येकदा कुटुंबांपर्यंत पोहोचलेल्याही नसतील या गोष्टी, ही पण बाजू असू शकते त्यामध्ये. बऱ्याचदा होतं असं, बऱ्याचदा होतं. म्हणजे लिटरली एका केसमध्ये असं झालं होतं की आमचं फायलिंग झालं आहे कोर्टात, आणि कोर्टात फायलिंग चालू असताना मला मुलाच्या वडिलांनी विचारलं की हे घडतंय का, मला तेच कळत नाही. बरं. मला आज तक त्याचं कारण कळलेलं नाही की का. मी 5 मिनटं ब्लँक झालो. म्हटलं आता यांना समजव काय, आपण फायलिंगच्या प्रोसेसमध्ये आहोत, कोर्टात आहोत, आणि तिथे मुलाच्या वडिलांनी मला हा प्रश्न विचारला आहे. प्लेन होतं, म्युच्युअल डिवोर्स आम्ही फाईल करत होतो, पण तो का घडतोय हे वडिलांनाच माहिती नव्हतं. मग त्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांना गोष्टी समजल्या. बिकॉज ऑफ काय असतं, बऱ्याचदा असं असतं की ज्यावेळेस म्युच्युअली कोणीतरी रेडी होतं डिवोर्स घ्यायला, सो आम्ही त्यात का कसं कुठे विचारायला जात नाही. त्यात 2 गोष्टी असतात. एक तर म्युच्युअली प्लेन डिवोर्स म्हणजे देणं घेणं काहीच नाही, दोघंही रेडी आहेत, पार्टी, देणं घेणं काही नाही आहे, सुखानं सेपरेशन होणं ज्याला आपण म्हणतो
त्या पद्धतीने गोष्टी घडतात आहे, तर आम्ही पण विचार काय करतो की का खोलात जायचं. स्वाभाविक आहे, कोणी विचारही करणार नाही की हां. प्रश्न का विचारायचा. हां, का खोलात जायचं, आम्ही सोडून दिलं होतं ते. आणि ज्यावेळेस मुलाच्या वडिलांनी विचारलं त्यावेळेस मी डिटेलमध्ये गेलो, मग काही गोष्टी कळाल्या, मग मी त्यांचं कम्युनिकेशन, मुलाचं आणि वडिलांचं कम्युनिकेशन घडवून आणलं तिथेच थांबवलं मी तोपर्यंत, पूर्ण प्रोसेस थांबवली. ओके. त्यांचं कम्युनिकेशन घडवून आणलं. म्हटलं तुमचं सॅटिस्फॅक्शन झालंय का, तुम्ही समाधानी आहात का, आता तुम्हाला तुमची उत्तरं मिळाली आहेत का. म्हटलं मग आता आपण फायलिंग परत चालू करूया. त्यानंतर चालू केलं. आणि अशाही अनेक केसेस असतील ना की या असे डिवोर्स झाल्यामुळे इतर गोष्टींवर खूप परिणाम झाले, विशेषतः म्हणजे जर मूलबाळ असेल किंवा काही छोटी मुलं असतील त्यांची, तर त्यांच्यावर होणारे परिणाम हा एक खूप मोठा प्रश्न आहे. खूप मेजर परिणाम होतात. म्हणजे मी सायकोलॉजिस्ट नाही आहे, मी मान्य करतो मी वकील आहे, मी माणूस आहे. पण त्याआधी खरं आहे, मी जरी कोट घातल्यावर वकील होत असेल मान्य आहे, पण मी सायकोलॉजिस्ट नाही आहे, माणूस आहे. आणि माणूस म्हणून ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टींकडे बघतो की एक कपल आहे, 20-22 वर्ष सोबत राहिलेलं आहे, मूल 14-16 वर्षाचं झालेलं आहे, आता हे तरी मोठं झालेलं मूल आहे. त्यानंतर काही कपल्स येतात आणि म्हणतात डिवोर्स घ्यायचा आहे, आणि त्याचा जो परिणाम आहे बिकॉज ऑफ ही नोज काय घडतंय आजूबाजूला आपल्या, तो तेवढा इमॅच्युअर्ड नसतो की त्याला कळत नाही आहे की आपले आई वडील काय करतात आहे. आणि त्यानंतरची त्याची जी थॉट प्रोसेस असते ती फार वेगळ्या लेवलला चालू होते. खरं आहे. म्हणजे ते ॲक्सेप्ट करणं किंवा ते समजणं किती अवघड आहे की आपले आई वडील वेगळे होत आहेत. राईट. आणि त्यानंतर तो मुलगा पुढे कसा डेव्हलप होणार आहे किंवा त्याची थॉट प्रोसेस कशी डेव्हलप होणार आहे, त्याचे विचार कसे असणार आहे इन फ्युचर, लग्न या संस्थेबद्दल, म्हणजे आपण ज्याला विवाह संस्था आपण ज्याला एक आपण म्हणतो, आणि त्यात आपल्याकडे एक महत्त्वाचा विषय आपण मिस आउट केला आहे, कदाचित माझ्याकडून राहिला असेल. आपल्याकडे हिंदू रीतिरिवाजानुसार ज्यावेळेस आपण लग्न करतो ते संस्कार म्हणून केलं जातं, सप्तपदी नेसेसरी आहे. ओके. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घडतात, बरोबर, मग त्यासाठी आपल्याकडे एक म्हणतो ना की कॉन्ट्रॅक्ट आणि लग्न ह्या दोन डिफरन्शिएट केलेल्या गोष्टी आपल्याकडे. सो आपल्याला त्या पद्धतीने ते वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमचा जो प्रश्न होता की मुलांवरती त्याचा परिणाम काय होतो, तो मेजर होतो, सायकोलॉजिकली होतो. त्याचे इम्पॅक्ट आम्ही बघितलेत की ज्यावेळेस त्यांचे इश्यूज चालू झालेत, त्याच्या शाळेतून रिपोर्ट यायला सुरुवात होते की याचं लक्ष नसतं किंवा याचा स्कोअर कमी होतोय किंवा हा स्पोर्ट्समध्ये चांगला होता आणि अचानकपणे आता त्यांनी खेळणंच बंद केलं. ह्या खूप गोष्टी होतात. आणि बरं त्यात तो कंटेस्टिंग असेल तर मग त्याच्यासाठी भांडणं चालू होतात की मला व्हिजिटिंग राईट्स हवेत. मग तो कुणाच्या तरी जवळ असतो म्हणजे वडिलांच्या किंवा आईच्या, आणि मग त्याचं पोझिशन एकाकडे असतं, दुसरा त्यासाठी भांडतोय, आणि तो मुलगा म्हणतो की मला त्याच्याशी बोलायचं नाही आहे. आणि ही जे काही टेक्निकॅलिटीज यावेळेस चालू होतात त्याचा मेजर इम्पॅक्ट त्या दोघांवरती होत असेल, आपण असं धरूयात, पण मुलावरती मेजरली होतो. त्यात लहान मुलगा असेल तर तो एक होतो. म्हणजे एक रिसेंटली आमचं काही वकिलांचंच कोर्टामध्ये डिस्कशन झालं होतं की त्यामध्ये आमचा विषय झाला की आत्ता ज्यांची डिवोर्सेस झालेत, सिंगल पॅरेंटिंग ज्यांचं पुढे चालू होईल डिवोर्सेस झाल्यानंतर, आणि जे एक 20-25 वर्षांनी जी पिढी विवाहासाठी येईल की ज्यांचं आता लग्न करायचं किंवा काय, तर ती विवाहाकडे, लग्नाकडे कुठल्या दृष्टीने बघेल. खरी गोष्ट आहे ती. मग ते लग्न करतील, नाही करतील, का कसं काय, म्हणजे का सिंगलच राहील किंवा कसं काय, ते कशा पद्धतीने ते वर्कआउट होईल ते आम्हाला इमॅजिनच होत नाही. आम्ही पण त्यावरती विचार करतो की नक्की काय असेल 20 वर्षांनी, की जे सिंगल पॅरेंटिंग चाइल्ड जे आहेत, जे आता लहान आहेत, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, आणि ते एक 20 वर्षांनी ज्यावेळेस ते येतील की हां आता यांचं लग्न करायचं की बाबा आता त्या वयात येतील, त्यावेळेस त्यांचं काय करायचं, म्हणजे ते काय विचार करतील, तो मेजर आमच्यासमोर एक क्वेश्चन मार्क आहे अजूनही. त्याचं उत्तर मला तसं बघायला गेलं तर सापडलं नाही. इथे हा एक मुद्दा समोर येतो की बऱ्याचदा त्या दोघांमध्ये घडलेल्या गोष्टी किंवा त्या इगो फाईट्स म्हणूया किंवा जे काही कारणं असतील त्या दोघांची, तर त्यामध्ये डिसिजन घेताना त्या मुलाच्या भविष्याचा विचारच होत नाही की त्याच्या मनावर काय परिणाम होतील किंवा त्यांनी पुढे काय बघायचंय. काहीच नाही. इगो सॅटिस्फॅक्शन हा एक मेजर मुद्दा मी म्हणेल की फॅमिलीच्या ज्या कंटेस्टिंग केसेस आहेत त्यामध्ये आहे. म्हणजे बऱ्याच कपल्समध्ये मी असं बघितलं की
ते एक सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह एक नेचर असतं. हां, मी त्या मुद्द्यावर येणार होतो की याच्यामध्ये आता इतक्या असंख्य केसेस तू जेव्हा बघितल्यास त्यामध्ये आपण मगाशी म्हणत होतो की काही क्षुल्लक कारणं असतात. तर अशी काही उदाहरणं सांगू शकशील का तू की खरंच कारणच नव्हतं असं काही होण्याचं त्यामध्ये? आता इगो हा मेजर रोल प्ले करतो दोघांच्या रिलेशनशिपमध्ये. आणि त्यात मी तेच तुम्हाला सांगितलं की सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह नेचर असतं की मी त्याचं वाईट झालं पाहिजे भलेही माझं काही होऊ देत किंवा मुलाचं काही होऊ देत. ह्या थॉट प्रोसेसने ज्यावेळेस कोणी कोर्टात येतं ना, लिटरली आमचं असं होतं की अरे काय गरज आहे. खरं आहे, कारण शेवटी वकील म्हणून तुम्ही पुढे जाताना आधी माणूस म्हणून हा त्रास तुम्हालाही होतच असणार की काय गरज आहे. तुम्हाला सेपरेशन व्हायचं आहे, तुम्ही सेपरेशन घ्या, मोकळे व्हा, तुम्ही मोकळे व्हा, समोरच्याला मोकळे करा, नव्याने लाईफ चालू करा. जर तुम्ही एकत्र नाही राहू शकत, अडकवून का ठेवता? ते त्रास द्यायचा फक्त इगो सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतो आपण. माझ्या बघण्यामध्ये एक केस होती, लव्ह मॅरेज झाल्यानंतर 99 साली लव्ह मॅरेज झालेलं, 2007 पर्यंत 2 मुलं झालेली, 7 नंतर केस फाईल चालू झाले. आज तागायत केस चालू आहे. आज तागायत केस चालू आहे 2007 ते 2024. ते 2 मुलं मोठेही झाली, 15-16 वर्षांचं, पण त्या केसेस चालू आहेत अजूनही. आणि यात जो मुलगा आहे, आमच्याकडे हजबंड आहे, जो मुलगा आहे त्याचं लिटरली आता काहीच नाही उरलं आहे. म्हणजे आम्ही तर लिटरली बघतोय तो हॉस्टेल्समध्ये राहतोय, PG म्हणून तो राहतोय. का तर काहीच नाही उरलं आहे ह्या सगळ्या केसेस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. का तर फक्त इगो सॅटिस्फॅक्शन. भयंकर केसेस आहेत अशा सगळ्या. हां, काहीही चालतं. आणि जिथे खरंच जेन्युइन केसेस, मी म्हणत नाही की सगळ्याच फेक केसेस असतात, जेन्युइन केसेस पण आहे. आणि तिथे आम्हीच पुश करतो की मोकळे व्हा, कारण की आम्हाला दिसत असतं. शेवटी फॅक्ट्स आमच्या समोर येतात. क्लायंट एका लिमिटपर्यंत आमच्याशी खोटं बोलू शकतो, एका पॉईंट नंतर ज्यावेळेस आमचे क्वेश्चन चालू होतात त्यानंतर आम्हाला त्याच्याकडे उत्तर नसतं. आम्हाला कळतं हा कितपत खरं बोलतं, कितपत खोटं बोलतं आहे. ज्या पॉईंटला आम्हाला कळतं की नाही जेन्युइन केस आहे, आम्ही पुश करतो. इवन फिमेल क्लायंट, माझ्या वाईफ जरी आली आमच्याकडे, माझं पर्सनली ओपिनियन असं असतं स्त्रियांना की आज तुम्ही 2 पैशाकडे बघून 4 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष जे काय असेल ते तुम्ही वाया घालवणार आहात. सो इट्स ऑलवेज बेटर की सेपरेट व्हा. 2 पैसे कधी कमवता येईल, पण पैशासाठी जर तुम्ही अडकून पडलात तर तुमचा वेळ जो गेलेला आहे तो परत कधी येणार नाही. आणि याच्यावरती माझ्याकडे रिझल्ट मिळालेत एवढंच बेसिक की पैसे तुम्ही कमवू शकतात, आज गेलेत उद्या येतील. वेळ जो जाणार आहे तो कसा आणणार तुम्ही ते सांगा. सो माझा फॅमिलीच्या बाबतीत जर पर्सनल ओपिनियन मला विचाराल की तुमचं म्हणणं काय, तर मी म्हणाल की जेवढं गोडीत सुखाने तुम्ही सेपरेट होऊ शकतात लवकरात लवकर ते करा, नव्याने आयुष्य सुरू करा. कारण तसं जेन्युइन असेल तर. हां, तसं जेन्युइन असेल तर. मी म्हणतच नाही की प्रत्येकाने डिवोर्स घ्या किंवा काय. मी उलटं माझं फर्स्ट प्रायोरिटी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एकत्र या. आणि जर तुम्ही एकत्र येऊ शकत नसाल तर तुम्ही सुखानं सेपरेट व्हा. हे बोलणं खरं कदाचित वकील म्हणून बोलताना चुकीचं असेल, आम्हीच आमच्या प्रोफेशनबद्दल बोलतोय. पण आमची फॅमिलीच्या बाबतीत असं एक आहे की बाबा लवकरात लवकर संपवा शक्यतोवर. त्यात आम्ही हे बघत नाही की अरे आमच्या फीज जातील, की अरे मग केस चालली तर फीज मिळेल किंवा नाही. का तर एक जिथे पर्सनल लेवलला गोष्टी येतात, इंडिव्हिज्युअल लेवलला, आणि मॅट्रिमोनियल डिस्प्यूट आहे, सो तिथे महत्त्वाचं काय आहे की त्या व्यक्तीला ते रिलीफ त्या वेळेत भेटणं गरजेचं आहे. मग ते दिस वे ऑर दॅट वे कसंही असू देत, ते जर सेटलमेंट करून होत असेल तर ते तुम्ही समोरासमोर बसून सेटल करा, दोघांनी मिळून डिसिजन घ्या. नाही होते तरी पण काय असेल ते लवकर मोकळे व्हा. खरं एकत्र. म्हणजे मी या मुद्द्यावर येणारच होतो आपल्या या गप्पांमध्ये आत्ता की इतक्या वर्षांमध्ये तू जेवढ्या या केसेस अनुभवल्यास किंवा त्यामध्ये खूप विचित्र गोष्टी पण घडलेल्या असतात किंवा हे असतात, तर त्या सगळ्या अनुभवांमधून तू अशा जोडप्यांसाठी काय गोष्टी सांगशील की खरंच एक कायद्याची बाजू म्हणून की या काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने तशा ह्याच्यात, की हे जसं बोलत होतो आपण आत्ता की हे पुढे जाऊन खूप अवघड होतं किंवा एखादी गोष्ट पुढे त्रासदायक होऊ शकते ती आत्ता कदाचित लक्षात येत नाही आहे. तर असे काही ठळक मुद्दे सांगू शकशील का की जे
जोडप्यांनी त्याचा विचार करावा कुठलाही डिसिजन घेण्याच्या आधी. ते ॲक्च्युली सुरुवात होते जोडीदार निवडण्यापासून. कारण की मेजरली डिसअपॉइंटमेंट कधी होते, ज्यावेळेस लग्नाच्या आधी ज्या एक्सपेक्टेशन्स ठेवून तुम्ही लग्न केलेलं असतं. म्हणजे बऱ्याचदा आम्ही असं बघितलंय की एक हजबंडकडची बाजू, मुलाकडची बाजू प्रेझेंट खूप पॉझिटिव्ह केलेली आहे आणि निगेटिव्ह बाजू सांगितल्या नाही आहेत फायनान्शियली. सेम विथ मुलीकडच्या बाजूने की शिक्षण आणि बाकी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली सांगितल्यात, निगेटिव्ह बाजू काय ज्या काय असेल तर सांगितलं नाहीत. सो ज्यावेळेस जोडीदार तुम्ही निवडतात, एकतर एक्सपेक्टेशन्स तुम्ही नॉर्मल असणं अपेक्षित आहे, पहिला विषय. दुसरा विषय ट्रान्सपरन्सी फार इम्पॉर्टंट आहे की जे आहे ते रिप्रेझेंट करा. तुम्ही काहीतरी लग्न करायचं म्हणून खोटं बोलू नका, काहीतरी खोटं दाखवू नका, खोटे कमिटमेंट्स करू नका. हे इनिशियल स्टेजला ज्यावेळेस घडतात, ही म्हणजे कुटुंबांनी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे, फॅमिलीजने मेजरली. आणि यामध्ये मी म्हणतच नाही की एखाद्या स्त्रीचा चुकी असते किंवा एखाद्या पुरुषाची चुकी असते. ही जॉईंट एक म्हणतो ना आपण कुटुंबाचा किंवा एक सगळ्यांचं मिळून गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. सो इट्स ऑलवेज बेटर की तुम्ही सुरुवातीलाच ते जे काय असेल ते ट्रान्सपरंटली क्लिअर आउट करा की तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, किंवा तुमची आत्ता फायनान्शियल कंडिशन कशी आहेत, तुम्ही काय अफोर्ड करू शकतात, काय अफोर्ड नाही करू शकत. हे ज्यावेळेस तुम्ही क्लिअर राहाल आणि त्यानंतर तुम्ही एकत्र याल, त्यामुळे पहिली गोष्ट काय होते, डिसअपॉइंटमेंट होत नाही, अपेक्षा भंग होत नाही. खरं, आम्ही या सिरीजमध्ये त्या मुद्द्यावरही बोललेलो आहोत. अपेक्षा ही महत्वाची गोष्ट असते. ज्यावेळेस अपेक्षा भंग होत नाही, त्यामुळे सेकंड थॉट येत नाही. मग सेकंड थॉट आला नाही तर पुढच्या गोष्टी येतच नाही. कारण की सेकंड थॉट आला की मग तो कन्फर्मेशनसाठी तिसरा माणूस येतो. तो कुठल्याही स्वरूपात येऊ शकतो, कोणीही असू शकतो. म्हणजे ज्यावेळेस तिसरा माणूस येतो त्यावेळेस मिसकम्युनिकेशन किंवा झिरो कम्युनिकेशन चालू होतं. आणि ज्यावेळेस झिरो कम्युनिकेशन होतं त्यावेळेस मग पुढची स्टेप असते ती डिवोर्सची. सो इट्स ऑलवेज बेटर तुम्ही ट्रान्सपरंट राहा, जे आहे ते सांगा, रिप्रेझेंट करा स्वतःला, आणि संवाद, कम्युनिकेशन जे असेल ते क्लिअरली होऊ देत. आणि मेजरली माझं त्या बाबतीतलं एकच म्हणणं असतं की ज्यावेळेस तुम्ही हजबंड वाईफ म्हणून एकत्र येतात, त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय काय असतो की तुम्ही त्याच्यासाठी जगताय, तो तुमच्यासाठी जगतोय, ह्या थॉटनी एकत्र आहे. खरं आहे, म्हणजे एकमेकांसाठी आहात हा विचार असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी पुण्यात सदाशिव पेठेत राहिला आणि मी बऱ्याच ठिकाणी आत्ता बघतो आजूबाजूची परिस्थिती की खूप सिनियर सिटीजन्स आहेत माझ्या आजूबाजूला, त्यांची मुलं सोबत नाही आहेत आजच्या घडीला, पण जे सोबत आहेत ते त्यांचे जोडीदार आहेत. खरं आहे, ते एकमेकांच्या आधाराने जगत आहेत आज देखील. त्यामुळे माझी फार मनापासून इच्छा आहे सगळ्या कपल्सला की नातेसंबंध टिकवणं आणि त्यात ओलावा असणं आणि ट्रान्सपरन्सी, ट्रस्ट, ह्या खूप बेसिक गोष्टी आहे, पण आपण त्याच्याकडेच जास्त दुर्लक्ष करतो. आणि आपण ज्या दिखाव्यावरती मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जे अट्रॅक्ट होत चाललो आहे, त्याचे हे सगळे परिणाम आम्हाला आज फॅमिली कोर्टात दिसतात ते मेजरली. सो तेजस, आता तुझ्या बोलण्यामध्ये खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आला, तो म्हणजे त्या सिनियर सिटीजन्सकडे आपण जेव्हा बघतो की वयाच्या त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते एकमेकांना साथ देतात. तर आता मला हा प्रश्न नेहमीच पडतो की ही जी घटस्फोटांची संख्या आहे, तर एक वकील म्हणून तू जेव्हा हे सगळं हँडल करतोयस, तर तुला प्रकर्षाने असं कुठल्या गोष्टी जाणवतात की कुठला वयोगट जास्त आहे की ज्या वयोगटात ही संख्या वाढली आहे, आणि त्याची कारणं काय वाटतात तुला? वयोगट 25 ते 35 म्हणजे जे फ्रेशर्स असतात आणि लग्नामधले फ्रेशर्स, फ्रेशर्स लग्नातले जे फ्रेशर्स असतात, पहिले 10 वर्ष क्रुशियल असतात. जे काही घडतात गोष्टी त्या 10 वर्षात होतात पहिल्या, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आणि ते 10 वर्ष तुम्ही ज्यावेळेस एकत्र राहतात, त्यानंतर ज्या गोष्टी आपण बोलतोय की संवाद, ओलावा आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली त्यांच्यात डेव्हलप झालेल्या असतात. सो 10 वर्षानंतरचं जे काही रिलेशनशिप असतं किंवा जे काही त्यांचं कौटुंबिक नवरा बायको म्हणून जे जगणं असतं ते डेव्हलप झालेलं असतं बऱ्यापैकी.
सो दे आर एन्जॉईंग देअर लाईफ वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने चालू असतात. ते एकमेकांना कुठल्याही परिस्थितीत साथ द्यायला तयार असतात. तिथे हे बघितलं नाही जात की हा किती सक्सेसफुल आहे किंवा याचा डाऊनफॉल चालला आहे तर मग आता मी याला सोडून जाणार, असं होत नाही 10 वर्षानंतर. आणि त्यामुळे जे आहे ते फर्स्ट 10 इयर्स म्हणजे मॅक्झिमम 25 ते 35 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात. 40 पर्यंत आपण जाऊयात. बऱ्याच आता लोकांची लग्न 30 नंतर होतात. सो तो एक 40 पर्यंत आपण धरू शकतो. आणि त्यात माझा मेजर जो एक कन्सर्न आहे किंवा एक मी ज्यावेळेस विचार करतो ना, वकिली सोडून पण एक आपण माणूस आहोत आधी. आपण ज्यावेळेस विचार करतो की अरे ह्या गोष्टी का घडतात, ते मुळापाशी जाण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. वरवर गोष्टी आपण बघायला गेलो, जे चाललंय ते आपण ॲक्सेप्ट करतो, पुढे जातो, मूव्ह ऑन होतो. पण ज्यावेळेस आपण मुळापाशी जातो आणि जसं मी म्हणालो की काही सिनियर सिटिझन्स अजूनही एकत्र आहेत आणि सगळ्या गोष्टी करत असतात, मग त्याचं मुळापाशी गेल्यानंतर उत्तर येतं की जी एकत्र कुटुंब व्यवस्था होती आपली, आणि ती जी कुटुंब व्यवस्था जर आत्ताही असली असती, का त्याचं कारण सांगतो. एकत्र कुटुंब व्यवस्थेत काय होतं की खूप लोक असतात कुटुंबात. सो कोणाला काही राग आला, कोणी काही रुसून बसलंय, तर त्याला मनवणारी 4 लोक असतात. व्यक्त होण्यासाठी बोलायला कुटुंबातलीच लोक असतात. तिसरा माणूस येत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तीशी या गोष्टी बोलतात, सो तो कुटुंबाच्या भल्यासाठी म्हणूनच विचार करणार की यार ठीक आहे रे, काहीतरी झालं असेल, त्याच्याकडून चुकलं असेल, कशाला एवढं, समजून घे, माफ कर, व्हॉट एव्हर जे काय असेल. त्या दोघांमध्ये गॅप वाढणार नाही ह्याची काळजी कुटुंबातली लोक घेतात. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस असे काहीतरी डिस्प्यूट होतात हजबंड वाईफमध्ये, त्यावेळेस कुटुंब पहिलं इनिशिएटिव्ह घेतं की ठीक आहे की हा मुद्दा आहे ना, ते तिथल्या तिथं त्यांच्यात बसून सॉर्ट करतात की कुटुंब प्रमुख कोण आहे किंवा सिनियर कोण आहेत की ज्याची अथॉरिटी आहे कुटुंबात, आणि तो त्या लोकांना समोर बसून की बाबा नक्की मुद्दा काय, इशू काय, ओके झालं, सॉर्ट, संपला विषय. मी जसं बोललो बऱ्याचदा की सॅटिस्फॅक्शन, इगो सॅटिस्फॅक्शन. सॉरी म्हटलं अपेक्षित आहे, सॉरी म्हटलं तो की मी रिलॅक्स. पण तो मुद्दा आहे की पहिलं सॉरी कोणी म्हणायचं किंवा नक्की चूक कोणाची हे डिसाईड कोण करणार. सो तिथे त्या गोष्टी येतात. म्हणून मग मला बऱ्याचदा असं होतं की अरे एकत्र कुटुंब व्यवस्था ही अपेक्षित आहे जर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या असेल समाजातून. आणि दुसरं म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्था नसल्या कारणांनी ज्या काही गोष्टी घडतात आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कपल राहतंय, मूल झाल्यानंतर दोघेही वर्किंग आहे, आणि दोघेही वर्किंग असल्यामुळे मूल झाल्यानंतर ते पाळणा घरात असतं. बरोबर. सो जे कुटुंबातले संस्कार म्हणा किंवा आपलं कल्चरल एक संवादच नाहीये, तर मुलाशी ते होतच नाहीये. ते इतकं मटेरियलिस्टिक झालंय की मी कामाला जाणार आहे, तो 8 तास पाळणा घरात राहणार आहे, मग एक बाई लावलेली आहे, ती बाई त्याला हवं तसं, तिला हवं तसं, ते जे काही असेल त्या पद्धतीने ते वर्कआउट होणार आहेत गोष्टी. संध्याकाळी कामावरून यायचं, ओके, झोपायचं, दुसऱ्या दिवशी परत सेम. ते मुलाचं काय झालंय, तो नक्की काय शिकतोय, त्याच्याशी जो संवाद अपेक्षित आहे तो होतोय की नाही होतोय. म्हणजे विसंवादाची सुरुवात आपणच आत्ता त्या मुलांना करून देतोय सवय, कारण की आपणच नाही ना अवेलेबल त्यांच्यासाठी. पण जर हेच एकत्र कुटुंब राहिलं तर कुटुंबातलं कोणी ना कोणी सतत सोबत आहे ना, आणि आपलंच मूल आहे म्हणून तो त्या पद्धतीने त्याला ते संस्कार म्हणा, काय चांगलंय काय वाईट आहे, ह्या सगळ्या बाबी समजावून सांगू शकतो. बरोबर. आणि ज्यावेळेस मला अपेक्षित असतं की बाबा एक धाक असणं गरजेचं झालंय प्रत्येक व्यक्तीवरती, जो आत्ता नाही दिसत आहे. म्हणजे कोणीतरी एक कान ओढून सांगणं गरजेचं असतं ना, की कानाला धरून सांगणं की तू चुकतोयस. कारण की बऱ्याच ठिकाणी एक आमच्या वकिलीत म्हटलं तर कुठे थांबायचं आहे कळलं पाहिजे. खरं. आणि कुठली गोष्ट किती ताणायची त्याला पण लिमिट आहेत. आणि हे लागू सगळीकडे होतं. म्हणजे वाद किती करायचे आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. वाद झाले किती ताणायचं हे कळलं पाहिजे. कामाला किती प्रेफरन्स द्यायचा हे कळलं पाहिजे. त्याच्यातून जर आपल्या नात्यामध्ये विसंवाद होत असेल तर काम टाळणं गरजेचं आहे. टाळणं म्हणजे मी म्हणत नाही की कम्प्लीट, ते त्याचं तुम्ही त्या पद्धतीने ते बॅलन्स करा. कारण की तुम्ही कामाच्या मागे, पैशाच्या मागे जेवढे धावाल मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे, तेवढे तुम्ही लोकांना बाजूला सोडतात. म्हणजे मी बऱ्यापैकी आमचं त्याही विषयावरती बोलणं झालं की मित्रांचे कट्टे कमी झालेत. खरं. हे खूप बेसिक गोष्ट आहे. आम्ही लहानपणी किंवा अजून देखील माझे मित्रांचे कट्टे आहेत, आमच्या वकिलांचे कट्टे आहेत.
अदर दॅन माझ्या पर्सनल लाईफमध्ये माझे मित्र आहेत, आमचे कट्टे आहेत, आम्ही भेटतो, बोलतो, संवाद असतो आमच्यात. त्यामुळे असं कधीच होत नाही की मी फक्त कामाच्या मागे. मी ते रिलेशन्स पण मेंटेन करू नयेत, मी ते त्या रिलेशन्समधला ओलावा पण जपू नये. पण बऱ्यापैकी आत्ता जे दिसतंय की कामासाठी म्हणून मुलगा बँगलोरला गेला आहे, हैदराबादला गेला आहे, कपलच राहतात, ते दोघंच काम करतात, ते दोघांनाच बोलायला वेळ मिळत नाही कारण की दोघंही दमून येतात, रात्री झोपतात, संपला विषय, दुसऱ्या दिवशी परत जे आहे ते चालू आहे. मग त्यात जे काही मूळ जे येतं सगळं परत ते आपल्या मूळ गोष्टींमध्येच आहे सगळं. हां, सगळं आपल्या हातात आहे, सगळं आपल्या समोर आहे. आपण कशाच्या मागे धावतोय हे आपल्याला कळत नाही कारण की सगळं परत येतं कुठे, मटेरियलिस्टिक गोष्टी. जर तुम्हाला कळलं की अरे नाही बाबा ही गोष्ट इथे आपलं सॅटिस्फॅक्शन पॉईंट हा आहे, ठीक आहे, दॅट इज फाईन, मला एवढं मिळालं, मी त्यात सॅटिस्फाईड आहे. आता मला माझं नातं किंवा माझं जे काही व्यक्ती जो आहे जवळचा तो महत्त्वाचा आहे ना, त्याला वेळ देणं गरजेचं आहे. आणि शेवटी कायद्याचंही या मर्यादा असतीलच सगळ्या, त्यामुळे कुठेतरी हे त्या कपलने म्हणजे त्या जोडप्याने किंवा त्या कुटुंबाने एकमेकांमधला हा संवाद वाढवणंच गरजेचं आहे. कायदा हा त्याच्यानंतरची हां, मी तेच सांगतो ना की मूळ परत तेच सांगतो, कायदा हा काय आहे, समाजाला जे अपेक्षित आहे त्यानुसार कायदा मोल्ड होतोय. म्हणजे जर तुम्ही आधी बघितलं असेल तर लिव्ह इन रिलेशनशिप रिकग्नाइज नव्हतं बाय लॉ, पण आता तुम्ही लिव्ह इनमध्ये जरी राहत असाल तर काही राईट्स दिलेले आहेत कपल्सला, बरोबर, जे की इनिशियली नव्हते. म्हणून मग समाजात ज्या गोष्टी, समाजाचं रिफ्लेक्शन कायद्यात येतं, कायदा त्यानुसार मोल्ड होतो. त्यामुळे आता पण कायदा ह्या गोष्टींवरती कंट्रोल नाही ना आणू शकत. खरं, नॉन कम्युनिकेशन वरती कायदा काय करणार आहे. खरं, ते कुठेतरी आपणच कुटुंब म्हणून विचार करणं आणि त्यावर काम करणं गरजेचं आहे. येस, त्यामुळे माझं असं म्हणणं राहील की एकत्र कुटुंब व्यवस्था, लिमिटेशन्स, कामाच्या बाबतीत असो, वादाच्या बाबतीत असो, सगळ्या बाबतीतलं एक सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा बाकी गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर कुठलंही नातं लॉंग टर्मला जाऊ शकतं, राहू शकतं. पण यापैकी एकही गोष्ट जर तुम्ही बाजूला काढली की ते म्हणतो ना, ते डॉट्स कनेक्ट करतो आपण आणि एकही डॉट खाली कोसळला की पूर्ण लाईन डिस्ट्रॉय होते, तसं ते आहे. आणि त्यासाठी म्हणून मग माझं अपेक्षित आहे की एकत्र कुटुंब व्यवस्था परत आहे तशी यावी, डेव्हलप व्हावी परत, किमान संवाद तरी असावा, काही नाही तर. नक्कीच. त्यामुळे आणि कायद्याच्या ज्या बाबी, जसं तुम्ही मला कायद्यासाठी ॲक्च्युली बोलवलंय, मी फार रिलेशनवरती जास्त त्याबद्दल बोललोय, पण कायदा हा फार नंतर येतो मॅट्रिमोनियल डिस्प्यूटमध्ये. त्यामुळे शक्यतोवर ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि जिथे वाटतं की ह्या जेन्युइन केसेस आहेत, तिथे माझं असं म्हणणं राहील की तुम्ही डायरेक्टली अप्रोच व्हा लवकरात लवकर. तुम्ही त्यात डिले करत गेलात की जेन्युइन केस आहे, खूप गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने घडतात आहे ज्या अपेक्षित नाही आहे, ज्या कायदेशीर नाही आहे, तर तुम्ही त्यासाठी म्हणून लवकरात लवकर जे काही फोरम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तिथे अप्रोच व्हा. नक्कीच तेजस, म्हणजे एक वकील म्हणून तुझा हा सगळा अनुभव, प्रत्येक जोडप्याने काय विचार करावा, फक्त त्या दोघांनीच नाही तर कुटुंबातल्या प्रत्येकाने या अशा नात्यांबद्दल काय विचार केला पाहिजे, हे तू खूप छान समजावलंयस आजच्या या सगळ्या एपिसोडमध्ये. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण कोर्टशिपच्या निमित्ताने कायद्याची बाजू किंवा एक वकील म्हणून तेजसचा हा सगळा अनुभव, त्यांनी जवळून अनुभवलेल्या केसेस आणि त्यामधून त्यांनी सगळं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे की या सगळ्या गोष्टींची कायद्याची बाजू तर आहेच आहे, पण सर्वप्रथम आपला संवाद, आपल्या अपेक्षा समजून घेणं किंवा या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या प्रत्येकाने कराव्यात. तर तेजस, आज आमच्या या एपिसोडमध्ये आलास त्याबद्दल थँक्यू.